हॅलो 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 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सूरज चव्हाण आणि मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या युट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, एक नवीन जॉब, एक नवीन नोटिफिकेशनचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. आणि हा जो व्हिडिओ आहे किंवा ही जी नोटिफिकेशन आहे ही एकदम साध्या प्रकारची आहे. यामध्ये खूप जास्त क्वालिफिकेशनची गरज नाही, यामध्ये खूप जास्त तुमचा वर्क ची गरज नाही. एकदम साधा जॉब आहे, कमी ड्युरेशनचा जॉब आहे. याला तुम्ही पार्ट टाइम मध्ये करू शकता जर इन केस तुमचं सिलेक्शन झालं तर. आणि बाकी वेळेसमध्ये तुम्ही तुमचे अदर बिझनेसेस आहेत किंवा अदर ज्या पण गोष्टी असेल ते सुद्धा करू शकता. इलिजिबिलिटी क्रायटेरिया सुद्धा खूप सोपा आहे. 10वी पास फक्त याच्यामध्ये लागतं. आणि द इम्पॉर्टंट थिंग इज की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची एंट्रन्स एक्झाम नाही किंवा रिटर्न एक्झाम नाही किंवा कोणत्या अदर एक्झामची गरज सुद्धा नाही. 10वी बेसिसच्या पर्सेंटेजवर तुम्हाला हे जॉब मिळणार. तर ही जॉब कोणती आहे तर ही आहे पोस्ट ऑफिस, इंडियन पोस्टल सर्व्हिसची जीडीएस पोस्ट म्हणजे ग्रामीण डाक सेवा. तर या पोस्टमध्ये काय असतं, एक्झाम नाही आहे तर मग कसं सिलेक्शन होणार, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये काय डॉक्युमेंट लागणार, इम्पॉर्टंट डेट्स कोणत्या आहेत आणि फीज कशा आहेत, फीज किती रुपये आहेत, हे सर्व डिटेल्स आपण या व्हिडिओ थ्रू बघूया. याच्यासोबत अंडरस्टँड पण करूया की याचा जॉब प्रोफाईल काय असतो आणि बाकी अदर गोष्टी. तर व्हिडिओला सगळ्यात शेवटपर्यंत बघत राहा सो दॅट तुम्हाला याच्याबद्दलची कंप्लीट माहिती मिळत राहील. आणि विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट तुम्हाला अशाच नवीन नवीन जॉब्सच्या नोटिफिकेशनच्या अपडेट्स सर्वात पहिले मिळत राहील. बघा, ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन जी रिलीज करण्यात आलेली आहे. पोस्ट आहे ग्रामीण डाक सेवा, जीडीएस याला म्हटलं जातं, याच्यासाठीची. आणि प्रत्येक वर्षी जून जुलै मध्ये ही पोस्ट निघत राहतात. याच्यामध्ये पोस्ट कोणते आहे बघा, ग्रामीण डाक सेवा मध्ये ब्रांच पोस्ट मास्टर ज्याला बीपीएम म्हटलं जातं, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर ज्याला एबीपीएम म्हटलं जातं, आणि डाक सेवक अशा वेगवेगळ्या नावाने याला संबोधित केलं जातं. जुन्या काळात किंवा अगोदर तुम्ही बघितलं असेल 8, 10, 15 वर्ष पहिले की पोस्टमन येऊन आपल्या घरी एक जे पण आपले लेटर्स आहेत किंवा काही पण अदर गोष्टी आहेत तो येऊन देऊन जायचा. आता त्याच पोस्टमन या पदाला आता ग्रामीण डाक सेवक, असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि ब्रांच पोस्ट मास्टर असं नाव आहे. ठीक आहे, ओके. आणि तुम्हाला लिंक वगैरे पाहिजे असेल, अप्लाय करायचं असेल तर तुम्ही या ऑफिशियल साईटवर जाऊन अप्लाय करू शकता. बघूया समोर काय आहे. बघा, रजिस्ट्रेशन तारीख सुरू झालेली आहे 15 जुलै 2024 पासून. 15 जुलै 2024 पासून 5 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्ही याला अप्लाय करू शकता. इन केस तुमच्या फॉर्म मध्ये काही चुकलं असेल, तुम्हाला व्यवस्थित करायचं असेल तर तुम्ही 6 ऑगस्ट ते 8 ऑगस्ट या 3 दिवसाच्या ड्युरेशन मध्ये तुम्ही तुमचे फॉर्म एडिट करू शकता. ठीक आहे, हे आपले अप्लिकेशन्स आहेत. त्याच्यानंतर आणखी काय दिलं यांनी, इथे दिला यांनी ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजे बीपीएम ला काय काय काम करावे लागतील. जसं यांचा जॉब प्रोफाईल काय आहे, डे बाय डे जे पण डेली रुटीन आहे त्याचे ब्रांच पोस्ट मास्टर चे जे पण डेली दिवसाचे जे पण काम असतात, जसं इंडियन पोस्ट पेमेंट बँक नाव ऐकलं असेल तुम्ही, तर त्याच्या रिलेटेड पैशाची घेवाणदेवाण, पैसे काढून देणं, काइंड ऑफ बँकिंगची सर्व्हिस इंडियन पोस्ट पेमेंट बँक याचे तुम्हाला वर्क राहतं. पैसे काढणं आणि परत जमा वगैरे करणं, मार्केटिंग आणि प्रमोशन, जे पण पोस्ट ऑफिसचे नवीन नवीन योजना येतात, जसं मुलींसाठी एक सुकन्या योजना चांगली आहे, त्यानंतर ऍक्सिडेंट पॉलिसी आहे. तर असे जे पण पॉलिसीज येतात किंवा योजना येतात ते लोकांपर्यंत पोहोचवणे आणि मार्केटिंग करणं हे एक काम आहे याचं. नंतर बीओ बीपीएम हे सर्व फंक्शनॅलिटी या ब्रांच पोस्ट मास्टरचे असतात. त्याच्यानंतर रेसिडेंट अकोमोडेशन हे तुम्हाला अगोदर करावं लागतं. असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टरचं काय काम असतं तर याला सुद्धा सेल ऑफ स्टॅम्प किंवा स्टेशनरी जे पण नवीन सामान आलं आहे त्याचं सेलिंग करणं. फॉर एक्झाम्पल, जसं एक मागे झालं होतं हर घर तिरंगाचा अभियान. ठीक आहे, तर प्रत्येकाच्या घरी झेंडा आपण लावले होते. पूर्ण भारतामध्ये आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सांगितलं होतं पूर्ण भारतामध्ये प्रत्येक घरावर हर घर तिरंगा स्कीम आलं होतं. त्याचं जो फ्लॅगचं जे वितरण होतं ते पोस्ट ऑफिस मधून आणि बाकी गव्हर्नमेंट डिपार्टमेंट मधून सुद्धा झालं होतं. तर पोस्ट ऑफिस मध्ये सुद्धा ते फ्लॅग्स आले होते. तर तशा काइंड ऑफ काही जर आलं
तर त्याचं सेलिंग करणं, स्टॅम्प सेलिंग करणं, या सर्व गोष्टी याच्यामध्ये येतात. नंतर डिलिव्हरी ऑफ मेल ॲट डोअर स्टेप, जे पण काही मनी ऑर्डर आलं किंवा काही मनी ऑर्डर पेक्षा एखादं काही फॉर एक्झाम्पल एखाद्याचं एटीएम आलं असेल, बँक पासबुक आलं असेल, तर ते त्याच्या घरापर्यंत पोहोचवणं. तर आता हे तुम्हाला हे खूप सोपं झालंय. तुम्ही त्या कस्टमरला कॉल जरी केला आणि त्याला म्हटलं की ऑफिसवरून घेऊन जा, तरी तो घेऊन जाईल. एवढं काम हे सोपं झालेलं आहे. ठीक आहे. अशा काइंड ऑफ डेलीचे वर्क आणि मार्केटिंग आहे. परत मार्केटिंग सारखे वर्क सुद्धा याला करायचे आहेत. त्याच्यानंतर एखाद्या वेळेस जर ब्रांच पोस्ट मास्टर जर अवेलेबल नसेल, तर त्या केसमध्ये असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टरला ब्रांच पोस्ट मास्टरचे काही कामं करावं लागतात. ठीक आहे. तर त्यासाठी सुद्धा हा पर्सन रेडी असायला पाहिजे. तिसरी पोस्ट आहे डाक सेवक. याच्यामध्ये सुद्धा सेलिंग ऑफ स्टॅम्प्स वगैरे आलं आणि बाकी डोअर स्टेप वगैरेच्या डिलिव्हरी वगैरे सुद्धा आला. आता इमॉल्युमेंट्स अँड अलाउन्सेस, याचा मग पगार किती मिळेल? तर बघा, पगार सुद्धा चांगला आहे. ब्रांच पोस्ट मास्टरला 12,000 ते 29,380 म्हणजे जवळपास 30,000च्या आसपास मिळेल, डिपेंडिंग ऑन द सिटी वगैरे, ते त्याच्या मध्ये येतं सर्व आहे. असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर आणि डाक सेवक ज्याला आपण म्हणतो, हा 10,000 ते 24-25,000च्या घरामध्ये काहीतरी यांना पगार मिळतो. आणि खूप मोठी पोस्ट नसतं, दिवसाचे 3-4 तास फक्त टायमिंग असतो बाकी, आणि तो मॉर्निंगचा टाइम असल्यामुळे तुम्ही इव्हिनिंग किंवा आफ्टर द टाइमला तुमचा जो पण बाकी शेड्यूल आहे, बाकी काम आहे, ते तुम्ही करू शकता आरामशीर. एज क्रायटेरिया काय आहे विद्यार्थी मित्रांनो? बघा, एज क्रायटेरिया आहे 18 वर्ष. मॅक्झिमम तुमचं वय 40 असायला पाहिजे, मिनिमम तुमचं वय 18 असायला पाहिजे. त्याच्यानंतर रिलॅक्सेशन सुद्धा आहे, डिपेंडिंग ऑन द कम्युनिटी, डिपेंडिंग ऑन द कास्ट. काही रिलॅक्सेशन सुद्धा इथे दिलेलं आहे. जसं SC/ST साठी 5 वर्षाचं, OBC साठी 3 वर्षाचं, इकॉनॉमिकली विकर सेक्शन साठी रिलॅक्सेशन नाही आहे, PWD विद्यार्थ्यांसाठी 10 वर्षाचं. असं रिलॅक्सेशन जे प्रत्येक गव्हर्नमेंट एक्झाम मध्ये असतं, ते रिलॅक्सेशन सुद्धा इथे दिलेलं आहे. ठीक आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय लागेल? ते हे एकदम सिंपल आहे. यांनी जसं सांगितलं की GDS ची पोस्ट आहे 10वी बेसिसवर आहे, 10वीच्या रिझल्टवर आहे. तर एज्युकेशनल क्वालिफिकेशन मध्ये फक्त तुमचं 10वी लागणार, त्याच्या व्यतिरिक्त काहीच लागणार नाही. तुम्ही 10वी पास असाल आणि चांगल्या मार्क्स सोबत, चांगल्या पर्सेंटेज सोबत पास असाल, तर तुम्ही फॉर्म नक्कीच भरायला पाहिजे. ठीक आहे. आणि याच्यासोबत तुम्हाला रिजनल लँग्वेज सुद्धा यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही महाराष्ट्रामधून अप्लाय करत असाल तर तुम्हाला मराठी आला पाहिजे. तुम्ही आंध्र प्रदेशमधून अप्लाय करत असाल तर तुम्हाला तेलुगू आला पाहिजे. जर तुम्ही आसाममधून अप्लाय करत असाल तर तुम्हाला आसामीज आला पाहिजे. तर वेस्ट बेंगॉलमधून अप्लाय करत असाल तर तुम्हाला बेंगॉली आला पाहिजे. तर असं ज्या पण रिजनमधून, स्टेटमधून तुम्ही अप्लाय करत आहात, त्या रिजन किंवा स्टेटची तुम्हाला रिजनल लँग्वेज यायला पाहिजे, फर्स्ट लँग्वेज तुम्हाला यायला पाहिजे. ओके. त्याच्यानंतर आहे बघा, इथे त्यांनी सांगितलं पण आहे की नॉलेज असायला पाहिजे लँग्वेजचं, इंग्लिश और हिंदी. 10वी मध्ये तुम्हाला इंग्लिश और हिंदी सुद्धा असायला पाहिजे, म्हणजे ती लँग्वेज 10वी मध्ये. ओके. त्यानंतर अदर क्वालिफिकेशन काय पाहिजे? हे अदर क्वालिफिकेशन याच्यामध्ये आहे. कॉम्प्युटरवर आपल्याला वर्क लागतं, बेसिक नॉलेज ऑफ कॉम्प्युटर. MSCIT जर तुमचं झालं असेल तर फारच चांगलं. नॉलेज ऑफ सायकलिंग, खूप जास्त पगार असल्यामुळे इथे पेट्रोल अलाउन्सेस नसतं मिळत, तर त्यामुळे तुम्हाला सायकलिंग यायला पाहिजे. तुम्ही गाडी यूज करू शकता, पण सायकलिंग तुम्हाला यायला पाहिजे. ॲडेक्वेट मीन्स ऑफ लिव्हलीहूड, तुम्ही कम्फर्टेबल असायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, जर तुमची एखाद्या खेडेगावामध्ये किंवा गावामध्ये अशा जागेवर जर तुम्हाला पोस्टिंग मिळाली, तर तुम्ही त्या गावामध्ये राहण्यासाठी किंवा तिथल्या वातावरण सोबत सूट होण्यासाठी तुम्ही कम्फर्टेबल असायला पाहिजे, त्या वातावरणाला तुम्ही सूट झाले पाहिजे. रिझर्वेशन, त्याच्यामध्ये काही रिझर्वेशन आहे का? तर नक्कीच आहे. ST साठी वेगळं, ST, PWD, OBC आणि EWS, प्रत्येकासाठी काही ना काही रिझर्वेशन इथे आहे. फॉर्मॅट ऑफ सर्टिफिकेट, तर याच्याबद्दल इन्फॉर्मेशन आहे की डॉक्युमेंट्स कोणते असायला पाहिजे. PWD असेल तर मग कोणते सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला पाहिजे. जर तुम्ही एज रिलॅक्सेशन घेत आहे तर त्याच्याबद्दल ते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असायला पाहिजे. याबद्दलचं हे डॉक्युमेंट तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर हे आहे तुमचं फिजिकली, जर कोणी व्हीकल सेक्शन असेल, फिजिकली हँडिकॅप पर्सन असेल तर त्यांच्यासाठी आहे हे. याच्याबद्दल काही तेवढं इम्पॉर्टंट नाही आहे, ते तुम्ही वाचू शकता. हाऊ टू अप्लाय करायचं असेल तर मी कसं अप्लाय करायला पाहिजे ते यांनी दिले आहे वेबसाईट www.indianpostgds
online.gov.in या संकेतस्थळावर, या वेबसाईटवर तुम्हाला जायचं आहे. बेसिक डिटेल असतं, रजिस्ट्रेशन करायचं आहे, मोबाईल नंबर, ईमेल आयडी वरून टाकून तुम्हाला तुमची बेसिक डिटेल भरायची आहे. सिलेक्शन क्रायटेरिया काय आहे, तर सिलेक्शन क्रायटेरिया हा बेस्ड ऑन सिस्टीम जनरेटेड यांचा एक फॉर्मॅट असतो. त्याच्यामध्ये जे पण फॉर्मॅटनुसार त्यांनी जर क्रायटेरिया लावला आहे, फिल्टर केलं, तर फिल्टरनुसार जे पण त्यांच्या सिस्टीमनुसार फिल्टरनुसार जे पण येईल त्याच बेसिसवर तुमचं सिलेक्शन होणार. आणि सिलेक्शन झाल्यानंतर जे पण डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतात ते डॉक्युमेंट्स तुम्हाला सबमिट करायचे आहेत. इम्पॉर्टंट गोष्ट इथे ही आहे की ग्रेड पॉईंटचं कन्व्हर्शन जर तुमचं सीजीपीए मध्ये असेल तर त्याच्याबद्दलचं, किंवा ग्रेड पॉईंट असेल तर त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन यांनी दिलेली आहे. बघा, ग्रेड A1 ग्रेड पॉईंट 10 मल्टिप्लिकेशन फॅक्टर म्हणजे 9 पॉईंट. जर तुम्हाला A1 ग्रेड आहे, ग्रेड पॉईंट तुमचं 10 आहे, तर ते 10 इंटू मल्टिप्लाय म्हणजे 10 इंटू 9.5 ने मल्टिप्लाय म्हणजे 95% तुम्हाला मिळाले असं कन्सिडर केलं जाईल. असंच हे प्रत्येकासाठी दिलं आहे. A2 म्हणजे 9 ग्रेड पॉईंट, मल्टिप्लिकेशन फॅक्टर सुद्धा इथं 9.95चा आहे. तर ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन होणार, जेवढे पण आले तेवढे तुमचं पर्सेंटेज बनणार. ठीक आहे, अशीच प्रत्येकासाठी यांनी दिलेलं आहे. ओके, आणि यांनी एक नोट दिली आहे, इट इज टू क्लॅरिफाय दॅट द कॅन्डिडेट आर नॉट रिक्वायर्ड टू कन्वर्ट देअर पॉइंट ग्रेड इनटू द मार्क्स. फॉर एक्झाम्पल तुम्हाला 7.5 असेल तर तुम्ही त्याला 75 असं पर्सेंटेज मध्ये कन्वर्ट करायची गरज नाही आहे. 7.5 तुमचा सीजीपी असेल, ग्रेड पॉईंट असेल, तुम्ही त्याला तसंच राहू द्या, याची गरज तुम्हाला आहे नाही. सिस्टीम जनरेटेड जे पण फॉर्मॅट आहे त्याच्यानुसार ते तुमचं ग्रेड पॉईंट ते कन्वर्ट करून घेतील, ही गोष्ट लक्षात असू द्या. ओके, नेक्स्ट आपल्याकडे आहे, हेच यांनी सांगितलं आहे. त्याच्यानंतर एक याच्यामध्ये आणखी इम्पॉर्टंट थिंग म्हणजे जर मल्टिपल पर्सन सेम जागेवर आले, सेम पर्सेंटेज जर त्यांचा निघत असेल तर मग डेट ऑफ बर्थ हा फॅक्टर येतो. आणि हा प्रत्येक एक्झाम मध्ये, गव्हर्नमेंट एक्झाम मध्ये येतो. ज्यांचं वय जास्त त्यांना पहिले प्रिफरन्स दिला जाईल जर मल्टिपल पर्सन सेम जागेवर सेम पर्सेंटेजवर येत असेल तर. ठीक आहे, आय होप दिस इज क्लिअर टू यू. ओके, त्यानंतर आहे कम्युनिकेशन ऑफ सिलेक्शन अँड प्रोसेस ऑफ फिजिकल व्हेरिफिकेशन ऑफ डॉक्युमेंट. This list of applicants shortlisted for the engagement will be released by the department on its website and GDS online portal. तुम्हाला सध्यासाठी तुम्हाला अप्लिकेशन सबमिट करायचे आहेत. याचा रिझल्ट पोस्ट ऑफिसच्या वेबसाईटवर येऊन जाईल, तुम्ही त्याला बघू शकता. आणि तुम्हाला ईमेल आणि SMS थ्रू सुद्धा कळवण्यात येतील की तुम्ही तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. तर त्यामुळे मेक शुअर गाईज की तुमचा ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर हा करेक्ट असावा आणि ऍक्टिव्ह असावा. ओके, देन शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट विल हॅव टू फिजिकल व्हेरिफिकेशन साठी मग तुम्हाला बोलवलं जाईल. एकदा हे झालं, तुम्हाला मेल आला, मेसेज आला, त्यानंतर तुम्हाला फिजिकल व्हेरिफिकेशन साठी जायचं आहे रिस्पेक्टिव्ह डिपार्टमेंट मध्ये विथ 2 सेट्स ऑफ अटेस्टेड फोटो कॉपीज. 2 झेरॉक्स सोबत, 2 फोटो कॉपीज म्हणजे झेरॉक्स सोबत, झेरॉक्सच्या सेट सोबत तुम्हाला फिजिकल व्हेरिफिकेशन साठी जायचं आहे. डॉक्युमेंट कोणते तुम्हाला न्यायचे आहेत तर त्याची लिस्ट सुद्धा यांनी दिलेली आहे. मार्कशीट पाहिजे, आयडेंटिटी प्रूफ पाहिजे, आधार कार्ड, पॅन कार्ड, इलेक्शन कार्ड, काही पण. कास्ट सर्टिफिकेट ज्यामधून तुम्ही अप्लाय करत आहात, PWD जर तुम्ही हँडिकॅप असेल, EWS मधून अप्लाय करत असाल तर त्याचं वालं सर्टिफिकेट, जर तुम्ही ट्रान्सजेंडर असाल तर त्याचं वालं सर्टिफिकेट, तुमचं डेट ऑफ बर्थ दाखवणारं एखादं सर्टिफिकेट जसं जन्माचा दाखला, मेडिकल सर्टिफिकेट, जर तुम्ही हँडिकॅप असाल तर मेडिकल सर्टिफिकेट सुद्धा तुम्हाला लागेल. Certificate issued by the competent authority or in respect of the knowledge of the tribal or local dialects. In case हे फक्त अरुणाचल प्रदेशसाठी आहे, सर्वात शेवटचा पॉइंट. पण हे डॉक्युमेंट सर्वांना इथून इथपर्यंत सर्वांना लागतील. फायनल सिलेक्शन हे परत ते सांगितलं की फायनल सिलेक्शन वेबसाईटवर दिल्या जाईल. त्याच्यानंतर ओके, त्याच्यामध्ये काही फीज जी आहे तर इथे मी सांगून देतो तुम्हाला की फीज जी आहे, अप्लिकेशन फीज हे SC ST PWD आणि फिमेल
यांना इथे कोणत्याच प्रकारची फीज नाही आहे, 0 रुपीज फीज आहे. ओबीसी आणि जनरल, EWS या विद्यार्थ्यांना 100 रुपये फीज आहे. तर फीज काही जास्त नाही आहे. जर तुमचं 75 किंवा 70% वरती जर पर्सेंटेज निघत असेल, तुमचा 8 7.5च्या वरती जर ग्रेड निघत असेल, तर तुम्ही या पोस्टला नक्कीच अप्लाय करायला पाहिजे. मग हो सिलेक्शन नाही होत, पण एक चान्स तुम्ही घ्यायला पाहिजे, कारण एक चांगली पोस्ट आहे. लोकल तुमच्या जागेवर तुम्हाला जॉब मिळू शकतो. त्याच्यानंतर वर्किंग आवर खूप कमी आहे, तुम्ही अदर कामं तुमचे करू शकता. कामात जास्त प्रेशर नाही आहे, फीस खूप कमी आहे आणि मोस्ट इम्पॉर्टंट एक्झाम नाही आहे. जर तुम्ही फॉर्म भरला, सिलेक्शन झालं तर जायचं आहे, सिलेक्शन नाही झालं तर सोडून जायचं, नवीन काहीतरी बघायचं. एक्झाम आणखी येतच राहतात. याच्या व्यतिरिक्त काही अदर जॉब सुद्धा निघाले आहेत, जसं SSC निघाला आहे 10वी बेसिसवर, SSC MTS, SSC CGL निघून आहे ग्रॅज्युएशन बेसिसवर, IBPS क्लर्क निघून आहे ग्रॅज्युएशन बेसिसवर, आणि अदर रिक्रुटमेंट सुद्धा वन बाय वन सुरूच आहे. तर जर तुम्हाला यासाठी प्रिपरेशन करायचं असेल तर आमचे क्लासेस आहेत. तर तुम्ही जशी नवीन बॅच चालू होत आहे बँकिंगसाठी, स्टाफ सिलेक्शन कमिशन, MTS आणि CGL या पोस्टसाठी, MBA CT, MCA CT, इंजिनिअरिंग ऍप्टिट्यूड, ज्याला आपण कॅम्पस रिक्रुटमेंट ट्रेनिंग म्हणतो, तर ही बॅच 19 जुलैपासून सुरू होणार आहे. 19 जुलैपासून ही बॅच चालू होत आहे. आमचे 2 ऍड्रेस आहेत, दर्डानगरला एक ब्रांच आहे, एक दाते कॉलेज चौक यवतमाळला ब्रांच आहे. ऑनलाईन मोडमध्ये सुद्धा आमचे बॅचेस चालतात. तुम्ही बाहेर गावचे असाल, यवतमाळमध्ये येणं पॉसिबल नसेल, तर तुम्ही ऑनलाईन मोडमध्ये सुद्धा बॅचेस कंडक्ट करू शकता. या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. या नंबरला तुम्ही कॉल करा, सो दॅट जर तुम्हाला काही पण आणखी इन्फॉर्मेशन लागत असेल तर तुम्हाला आम्ही नक्कीच प्रोव्हाइड करू. चला बॅक टू अवर टॉपिक. समोर काय आहे ते बघूया आपण. ओके, त्याच्यानंतर आहे इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन यांनी काही दिलेले आहेत, ते तुम्ही एक जनरल मध्ये वाचू शकता. फॉर्म भरताना काय आपण काळजी घ्यायला पाहिजे सारख्या बरेच इन्फॉर्मेशन यांनी दिलेली आहे. ठीक आहे. ग्रामीण डाक सेवक पोझिशन डिव्हिजन कोणतं आहे, तर मित्रांनो हे काही ओके, आय डोंट थिंक याच्यानंतर काही. ओके, पेमेंट ऑफ फीज सांगितलं आहे, जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की कसं तुम्ही पेमेंट करायचं. 100 रुपये फीज आहे. SC ST फिमेल आणि PWD विद्यार्थ्यांना इथे फीज नाही आहे. OBC जनरल विद्यार्थ्यांना इथे 100 रुपयाची फक्त फीज आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये काही असं इम्पॉर्टंट नाही आहे की त्याला खूप जास्त एक्सप्लेन करायला पाहिजे. एक सिंपलची नोटिफिकेशन आहे, ते तुम्ही वाचली, डाउनलोड केली, डाउनलोड करून वाचली तरी तुम्हाला समजून जाईल. आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही क्वेश्चन येत असेल तर तुम्ही आम्हाला गिवन नंबरला कॉल करा, आमच्या ऑफिसला व्हिजिट करा. तुम्हाला फॉर्म भरण्यात काही अडचण जात असेल किंवा फॉर्म भरायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही आमच्या ऑफिसला व्हिजिट करू शकता. आमची टीम जी आमची बॅकबोन आहे आमच्या इन्स्टिट्यूटची, ते तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करेल विदाउट एनी फीज फॉर्म भरण्यामध्ये. ॲट द लास्ट, जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांपर्यंत शेअर करा, सो दॅट त्यांना सुद्धा या नवीन नोटिफिकेशन बद्दलची माहिती मिळेल. तर आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ घेत राहू. टिल देन तुम्ही स्वतःची काळजी घ्या, अभ्यास करत राहा. भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय बाय. थँक्यू सो मच.